तर नीटच्या पेपर फुटीच्या प्रकरणामध्ये सीबीआयच्या तपासामुळे आता पालक आणि विद्यार्थी हे चांगलेच धास्तावलेले आहेत। लातूरमधले काही डॉक्टर देखील चौकशीमुळे आणि एका डॉक्टराच्या अटकेमुळे चिंतेत आलेले आहेत, कारण या सगळ्याची त्याच्यामध्ये दिवसेंदिवस भर पडत जाताना दिसतेय। अनेक पालक आणि विद्यार्थी चौकशीच्या भीतीने संपर्काबाहेर गेल्याची देखील माहिती आहे। सीबीआय कडून कोचिंग क्लासेस, एजंट, समुपदेशक या सगळ्यांची चौकशी केली जाते आणि यानंतर विद्यार्थी आणि पालकांची चौकशी होण्याची शक्यता आहे। तपासामध्ये सहभागी असलेल्या प्रत्येकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरू असल्यामुळे संबंधितांमध्ये भीतीचं वातावरण आहे। मागील 3 दिवसापासून सीबीआयच्या पथकाने लातूर शहरामध्ये अनेक विद्यार्थी आणि पालक यांची चौकशी केली। त्यांच्यापर्यंत फुटलेला पेपर कसा आला याबाबतची माहिती गोळा केली आहे आणि त्या माहितीच्या आधारे आता हे सीबीआयचं पथक आहे ते मराठवाड्यातील अंबेजोगाई, परभणी, हिंगोली, नांदेड यासारख्या भागामध्ये सक्रिय झालेला आहे आणि तपासाचा वेग सीबीआयच्या पथकाने वाढवलेला पाहायला मिळतोय। त्यामध्ये पालक असलेल्या अनेक लोकांनी पेपर कसा मिळवला याची माहिती ते घेत आहेत। एकूणच तपासाचा वेग वाढलेला आहे। पालक असलेले काही डॉक्टर जे लातूरमधले आहेत ते रडारवर आहेत, त्यांचा कसून तपास आणि चौकशी सुरू आहे आणि यामुळेच आता अनेक पालक आणि विद्यार्थी जे आहेत त्यांनी धास्तावलेले आहेत की चौकशीला पथक केव्हाही येऊ शकतं आणि आपली चौकशी होऊ शकते। यामुळे अनेक पालकांची आणि विद्यार्थ्यांचे मोबाईल बंद आहेत। जे बाहेर गावावरून लातूरमध्ये हॉस्टेलमध्ये शिकायला जी मुलं होती त्यांच्यापर्यंत पेपर कसा पोहोचला याचाही तपास सीबीआय करते आणि त्यांना तो पेपर त्यांच्या पालकांनी कोणत्या शहरातून उपलब्ध करून दिला, लातूर ते त्यांचं मूळचं शहर, हे सगळं नेटवर्क आता तपासण्याचं काम सीबीआय करताना दिसतंय। यामुळे याची व्याप्ती अजून वाढत जाण्याची लक्षणं दिसत आहेत। निशांत भद्रेश्वर, एबीपी माझा, लातूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।